यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। मंगळवारपासून भरता येणार महापालिका निवडणुकीचे अर्ज, तिकिटांचा घोळ, उमेदवार टेन्शनमध्ये। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी आज महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय। यानुसार 23 डिसेंबर म्हणजे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज देणे तसेच स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या दरम्यान दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत। 25 डिसेंबर रोजी क्रिसमस आणि 28 डिसेंबर रोजी रविवारची सुट्टी असल्यामुळे या 2 दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अर्जाची छाननी केली जाणार असून 2 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहेत। 3 जानेवारी रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे। 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून 19 जानेवारी रोजी 102 नवीन नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध होणार आहेत। त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत महापौर निवड प्रक्रिया पूर्ण होईल आणि आज ही प्रक्रिया प्रसिद्ध झाली असली तरीही भाजपसह सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकीट वाटपाचा घोळात सुरूच आहे। महायुती तसेच महाविकास आघाडीकडून याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झाली नाही। त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असली तरीही सर्वत्र संभ्रम आणि इच्छुकांमध्ये टेन्शन कायम आहे। सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा आज मुंबईत झाला भाजपात प्रवेश। ज्यांचे तिकीट फिक्स अशा बड्या उमेदवारांनी भाजप सोलापूर कार्यालयात मुलाखतीसाठी येण्याचे टाळले। तिकीट मिळवण्यासाठी तिन्ही आमदारांकडे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। सिद्धेश्वर यात्रेसाठी सोलापुरातील महापालिकेच्या ताब्यातील होम मैदान 31 डिसेंबर पर्यंत देण्यात आले। सिद्धेश्वर देवस्थानकडे साताऱ्यातील सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या पादुकांचे आज सायंकाळी 7 वाजता सोलापुरातील आजोबा गणपती येथे होणार पूजन। उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबिदार फळ येथील लोकमंगल शुगरने जाहीर केला 2800 रुपये प्रति टन ऊसाचा दर, परंतु 2700 रुपये प्रति टन दर जाहीर केलेल्या भंडार कवठे येथील लोकमंगल कारखान्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू। आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही। जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम। प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार, तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल। एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर। संपर्क 7447745500 आणि 7447745501। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूर जिल्ह्यातील 36 साखर कारखान्यांपैकी अद्याप 9 साखर कारखान्यांनी जाहीर केले नाहीत ऊसाचे बिल दर। जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष। मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील अवताडे शुगर यांनी प्रति टन 3000 रुपये ऊसाला दर जाहीर केल्यामुळे कमी दर जाहीर करणाऱ्या साखर कारखान्यांची झाली अडचण। संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम निकृष्ट, हर्षवर्धन पाटलांची नितीन गडकरींकडे तक्रार। चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे गडकरींचे आश्वासन। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचाच उमेदवारी अर्जाबाबत निर्णय अंतिम राहणार। मंत्रिमंडळाकडून निर्णय जाहीर, यामुळे आता लवकरच झडपी निवडणुका जाहीर होणार। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जगप्रसिद्ध शिल्पकार आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार राम सुतार यांचे काल 18 डिसेंबर रोजी वयाच्या 101व्या वर्षी वृद्धापकाळामुळे निधन। त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि नुकताच महाराष्ट्र भूषण यांसारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते।
सदन एका गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत आलेले राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खाती काढून घेण्यात आली असून सर्व खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. राजीनामा दिलेले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उद्या अटक होण्याची शक्यता. तिकडे मंत्रिपदाच्या लॉबिंगसाठी धनंजय मुंडे यांनी घेतली अमित शहांची भेट. राज्यातील शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यासारख्या अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याच्या हालचाली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे विधान परिषदेत लेखी आश्वासन. गुटखा माफियांचे धापे दणाणणार, आता उत्पादक आणि विक्रेत्यांवर लागणार थेट मोक्का. कायद्यात होणार मोठे बदल. लॉर्ड्स प्लायन लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील. हेफले, हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर्स, सॉफ्ट क्लोज ड्रॉवर, चॅनल, ऑटो इंजेस, डोअर क्लोजर, कन्सिल्ड डोअर क्लोजर, फ्लोर स्प्रिंग, किचन ॲक्सेसरीज, डोअर फिटिंग्स, वॉर्डरोब फिटिंग्स, बेड फिटिंग्स, गॅस पंप सकट, स्लायडिंग फिटिंग्स, विविध प्रकारचे लॉक्स. लॉर्ड्स प्लायन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन. RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. शालेय पोषण आहारात 1800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केला. दरवर्षी 5 लाख रस्ते अपघातांमध्ये 1.8 लाख मृत्यू, यामध्ये 18 ते 34 वयोगटातील तरुण जास्त. सरकार 10 मिनिटात रुग्णवाहिका पोहोचवण्यासाठी योजना आणणार. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची राज्यसभेत माहिती. महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच, तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालयात बैठक. पुणे महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश पुणे आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना दिले. गेल्या 30 वर्षांपासून पुणेकरांच्या आठवणीमध्ये असलेली डबल डेकर बस आता नव्या रूपात आणि नव्या ढंगात पुन्हा एकदा रस्त्यावर धावणार. 25 इलेक्ट्रिक बससाठी PMPL कडून निविदा जाहीर. Kia, movement that inspires. पुणे पोलिसांची साताऱ्यात कारवाई. 5 दिवसात दुसऱ्यांदा ड्रग्जचा साठा जप्त. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अणुऊर्जेच्या शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक काल लोकसभेत मंजूर. या कायद्यामुळे 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करता येईल असा विश्वास अणुऊर्जा राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केलाय. टोल संकलनासाठी AI आधारित प्रणाली, फास्टॅगची जागा घेणार मल्टीलेन फ्री फ्लो टोल. पुढील वर्षअखेरपर्यंत पद्धतीचा अवलंब केला जाणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची राज्यसभेत माहिती. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील लखनौ येथील 4था T20 सामना अखेर धुक्यामुळे रद्द. भारत 2-1 ने आघाडीवर. अंतिम सामना उद्या अहमदाबादमध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ओमानमध्ये दाखल. भारत आणि ओमानमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर आज होणार स्वाक्षरी. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.